हाय हॅलो नमस्कार, मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या कुलस्वामिनी व्लॉगमध्ये स्वागत करते। आणि मी पुन्हा तुम्हाला घेऊन आलेली आहे पूजेच्या पॉइंटवर, जो माझा नित्यनेमाशी जोडलेला आहे आणि पूजा आध्यात्मिक कार्य करणं आणि आध्यात्मिकदृष्ट्या जोडलेलं असणं यात मला खूप आवडतं। त्यामुळे मी सतत तुम्हाला पूजेविषयीची माहिती, पूजेचे नवीन पॉइंट सांगत असते। आणि बघा, मी तुम्हाला काल जो व्हिडिओ टाकलेला आहे शिवलिंग बनवण्याचा, हा त्यातलाच हा व्हिडिओ आहे। पण व्हिडिओ जरा लॉंग होतो म्हणून मी जरा त्याला डिव्हाइड केलेला होता। आणि आधी मी शिवलिंग बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला सेंड केलेला आहे की पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं आणि त्याचे नियम काय असतात। आणि बघा, मी जी प्लेटमध्ये पार्थिव शिवलिंग बनवलेलं होतं त्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे त्या मातीमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघितलं की मी माती घेतली प्लेटमध्ये शुद्ध, माझ्या इथल्या बेलाच्या झाडाचीच मी माती घेतलेली आहे। तुमच्या इथं कुंड्या असतील त्यातली माती चांगली असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। त्याची हळद कुंकू अक्षताने पूजा केली, थोडंसं बेलपत्राने त्याच्यावर पाणी शिंपडलेलं आहे। आणि आता 3 ते 4 मिरी किंवा 2 मिरी घेतली तरी चालतात, ती आधी कुटून घ्यायची। बघा, मी तिला बारीक कुटून घेते आणि त्या पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे त्या मातीमध्ये ती घालायची। हे शिवलिंग बनवण्याच्या आधीचा विधी आहे की आपण पार्थिव शिवलिंग बनवण्याच्या आधी माती कशी प्रिपेअर करायची, तर अशा पद्धतीने तुम्ही ती माती शिवलिंग बनवण्याच्या आधी प्रिपेअर करा। बघा, मी मिरी कुटून घेतलेली आहे आणि ती शिवलिंगात घालायची आहे। अशा पद्धतीने ती पूर्ण मिक्स करायची शिवलिंगामध्ये आणि मग नंतर पार्थिव शिवलिंग बनवायचं। आणि मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये सेंड केलेला आहे पार्ट 1 मध्ये की पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं। तर आता ह्या भागामध्ये मी तुम्हाला त्या शिवलिंगाची पूजा दाखवणार आहे आणि त्यातल्या त्यात पूजेसाठी काय काय लागतं या पूजेच्या ताटाची मी तयारी करत आहे। बघा, मी पितळाचं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये घेतलेले आहे शिवलिंग बनवायची माती, नंतर घेतलेलं आहे दूध, नंतर घेते आहे आता शुद्ध पाणी। बघा, मी काय काय साहित्य घेत आहे हे तुम्हाला दाखवते आहे। पितळाच्या ताटामध्ये फुलं घेतलेले आहे, बेलपत्र घेतलेले आहे, साखर घेतलेली आहे, छोटे चांदीची वाटी आहे त्यात साखर घेतलेली आहे। बघा, मी तुम्हाला आता एक पूजा मी ताटामध्ये जी ठेवत आहे पूजेचे साहित्य मी ते तुम्हाला दाखवणार आहे। पांढरे फुलं हे शिवलिंगाला महादेवांना प्रियच असतात म्हणून पांढरे फुलं घ्यायचे पूजेसाठी। पारिजातकाचे फुलं मिळाले तर निश्चित घ्या, पारिजातकाचे फुलं हे सर्व देवतांना चालतात। आणि पारिजातकाचं झाड हे समुद्र मंथनातून निर्माण झालेलं आहे, म्हणजे स्वर्गातलं झाड आहे, ते सर्व देवतांना त्याचे फुलं प्रिय असतात। आणि ह्या सीझनमध्ये म्हणजे ह्याच श्रावण महिन्यामध्ये त्यांची येण्याची सुरुवात जास्त असते, तर पारिजातकाचे फुलं यूज करा। पांढरे फुलं जे अवेलेबल असतील ते यूज करा, सुगंधित फुलं घ्या। आणि जे काटेरी झुडपं वगैरे असतात त्यांचे फुलं पानं निश्चितच शिवलिंगाला चालत असतात। हे शमीपत्र आहे, आता शमीपत्र घ्या। आणि जर मिळाले तर 7 क्वांटिटीत, 9 क्वांटिटीत, 11 क्वांटिटी अशा प्रकारे तुम्ही हे शमीपत्र बेलपत्र घेऊ शकतात। मी 7 शमीपत्र 7 बेलपत्र असं घेतलेलं आहे। 7 शमीपत्र तुम्हाला पार्थिव शिवलिंगावर व्हायचे आहे त्याच्याने। आणि त्याच्यानंतर बघा, मी बेलपत्र घेतलेले आहे। पावसाळा असल्यामुळे बेलपत्र अगदी सुंदर आलेले आहे, अगदी हिरवेगार आणि सुंदर दिसत आहे। माझं तर हे बघूनच मन अगदी प्रसन्न होतं की पूजा पत्री फुलं इतके फ्रेश असतात श्रावण महिन्यामध्ये। श्रावण महिना लागला की बघा, झाडं फुलं पानं अगदी सुंदर असतात। 7 क्वांटिटीमध्ये मी बेलपत्र पण घेतलेले आहे अशा पद्धतीने। आणि तुम्हाला प्लेटमध्ये दिसत असेलच जे मी पितळाचं तामण घेतलेलं आहे त्या तामणामध्ये मी मूग घेतलेले आहे, हळद कुंकू अक्षदा, तुम्हाला सांगते जवस असते ती घेतलेली आहे। जवस नसेल तर गहू घेतले तरी चालतात। हे सगळं पार्थिव शिवलिंग बनवण्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे आणि नंतर पूजेला लागणारं साहित्य पण मी तुम्हाला यात दाखवत आहे।
काळी तीळ नक्कीच घ्या. बघा मी आता पूजेसाठी खाली बसलेले आहे की व्यवस्थित पूजा करता येईल आणि तुम्हालाही व्यवस्थित दाखवता येईल म्हणून. तर प्रथम तर मी पूजेची सुरुवात करण्याआधी संकल्प घ्यायचा आहे. जर तुम्हाला काही इच्छापूर्ती असेल तर हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षदा फुलं घ्यायचे आणि संकल्प घ्यायचा की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, ही इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून मी पार्थिव शिवलिंगाचं निर्माण केलेलं आहे. माझ्या घरात धनधान्य ऐश्वर्याची बरकत असू द्या असं करून संकल्प सोडायचा आणि मग तुम्ही पूजेला बसू शकतात. मी पूजेची सुरुवात केलेली आहे. प्रथम तर मी थोडं पाणी शिंपडलेलं आहे. त्याच्यानंतर जे मी माझ्याकडे तांब्याचं जे पंचपात्र, त्याला पंचपात्र म्हणतात, ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पितळेचा चमचा आहे. त्याच्याने आधी पाणी मग नंतर दूध असा अभिषेक करायचा आणि जमलंच तर शिवमहिम्न म्हणायचं आणि सगळी पूजा करायची. म्हणजे दूध पाणी हे शिवमहिम्न म्हणूनच व्हायचं. महिन्म शिवशंकरात वागाद वाथोरवी अपारमती यशिनच पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरवतो यथामती किती स्मरवतो गुणासनाभामिती अजान विनाशः तुझ समर्पितो ही कृती. असं शिवमहिम्न म्हणायचं पूर्ण. मी शिवमहिम्न म्हणूनच पूर्ण पूजा करते, पण तुम्हाला दाखवताना जरा शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे. पूजा पूर्ण केलेली आहे शिवमहिम्न म्हणून. दूध आणि पाणी शिवमहिम्न म्हणून मी स्नान घातलेलं आहे शिवलिंगाला, पण व्हिडिओ खूप लॉंग झाला असता म्हणून मी शॉर्टमध्ये तुम्हाला असं म्हणून दाखवलं. हे शिवमहिम्न म्हणायचं. त्याच्यानंतर सर्वात प्रथम अक्षदा व्हायच्या. मी तुम्हाला अक्षदा दाखवलेला आहे आणि मग मी पारिजातकाचे फुलं वाहिलेले आहे. आणि जो तुम्हाला मंत्र आवडत असेल तो मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा, नमः शिवाय ओम म्हणा, असा मंत्र म्हणून तुम्ही सगळी सामग्री वाहू शकतात. मी आता काळी तीळ वाहत आहे. बघा अशी साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला पूजेचा विधी सांगत आहे. मी काळी तीळ वाहिलेली आहे. प्रथम अक्षदांनी सुरुवात करायची. मग तुमच्याजवळ जे जे तुम्ही ताम्हनात घेतलेलं आहे ते तुम्ही शिवलिंगावर व्हायचं आहे. बघा मूग घेते आहे, मूग व्हायचे आणि याच्यात आणखी एक गोष्ट ॲड करायची. कमळगट्टेसुद्धा घ्यायचे. जे महालक्ष्मीला प्रिय असतात ते कमळगट्टे, पण याच्यात 5 कमळगट्टे तुम्ही घेऊ शकतात. पूजेमध्ये किती केलं तरी त्रुटी बाकीच राहते. त्यातही ती देवाची इच्छा असते, तीच देवाला मान्य पण असते. बघा आपण खूप पूजेचं ताट करतो, पण कधी कधी एखादी वस्तू राहूनच जाते, तर तेच देवाला मान्य असतं. त्रुटी असल्याशिवाय म्हणजे काही ना काही कमी असल्याशिवाय ती पूजाही होत नाही. सगळं घेतलं असं वाटतं तरी काही ना काही कमी होतच असतं. आणि सगळं वाहिल्यानंतर पुन्हा पाणी व्हायचं आहे. त्याच्यानंतर साखर व्हायची आहे. साखर वाहिल्यानंतर पण पुन्हा पाणी व्हायचं आहे. शिवलिंगाच्या पूजेचं ते विधानच आहे की तुम्ही जे जे शिवलिंगाला अर्पण केलं त्यानंतर जल अर्पण करावं लागतं. अशा पद्धतीने शिवलिंगाची पूजा करायची. नंतर तुमच्याकडे जे जे फुलं अवेलेबल असतील ते फुलं तुम्ही सगळे शिवलिंगाला व्हायचे आहे. बघा मी अशा पद्धतीने व्हाईट फुलं आहे माझ्याकडे, ते सगळे मी देवाला वाहते आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जे जे फुलं असतील ते तुम्ही वाहू शकतात. मी जेवढे सगळे आहेत तेवढे सगळे आता फुलं ताटामध्ये रचून घेत आहे. अशा पद्धतीने बघा पारिजातकाचे फुलं उरलेले वाहिलेले आहे मी. आणि तुमचा मंत्र जो तुम्हाला आवडत असेल, ज्या मंत्राने तुम्हाला श्रद्धा असेल ज्या मंत्राची, तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात. स्त्रियांनी नमः शिवाय ओम असं म्हणायचं, तर पुरुषांनी ओम नमः शिवाय अशी सुरुवात करायची. बघा मी पूर्ण जे पांढरे शुभ्र फुलं होते ते वाहून घेतलेलं आहे. पांढरं वस्त्र, पांढरे फुलं, भस्म हे सगळं महादेवाला खूप प्रिय आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने महादेवांना ते समर्पित करू शकतात. आणि बघा बेलपत्र कशा पद्धतीने व्हायचं आहे मी ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि जमलंच तर तुमची पूर्ण पूजा होईल तोपर्यंत तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र पूर्ण म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर ते नित्य सेवेचं बुक जे बघा ते तुम्हाला दिसत आहे केंद्रात मिळतं, त्या बुकामध्ये ते शिवमहिम्न स्तोत्र दिलेलं आहे, त्यानुसार ते व्हायचं. बघा मी आता बेलपत्री वाहते आहे आणि मधल्या भागात 2 जे खालचे बेलपत्र आहे आणि आतलं एक सेंटरचं बेलपत्र आहे, त्या मधल्या भागात दांडीच्या भागाला मी हळद कुंकू लावूनच घेते मग वाहते. का तर त्यामध्ये पार्वतीचा वास असतो म्हणून. आणि शिव आणि पार्वती हे दोघं एक आहेत आणि मी दोघांचीही सेवा करते. देवीचीही सेवा करणं मला खूप आवडतं.
आणि शिवलिंग, शिव आणि पार्वती एक आहेत, तर दोघं मिळून त्यांची सेवा करायची आणि दोघांना स्मरूनच आपली पूजा ही सुरू करायची की जसे तुम्ही एक आहात तसेच आमचा परिवार एक असू द्या, जसे तुम्ही परिवारासहित विराजमान आहात तसा आमचा परिवार सुखी असू द्या, अशी प्रार्थना शिवलिंगाला करायची. आपली पूजा करत राहायची. आणि पूजा किती मनोभावे करतात आपण हे आपल्यावर अवलंबून असतं. आपली श्रद्धा किती आहे देवावर हे याच्यावर अवलंबून असतं. मला जे आवडतं आणि मला जे करायला आवडतं आहे, जे माझ्या वाटेला आलेलं आहे, मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी 7 बेलपत्री वाहिलेली आहे, तर तुमच्याकडे जेवढे अवेलेबल होईल तेवढे व्हायचे आहे. बघा मी शमीपत्र हातात घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने असतात शमीपत्र आणि त्यातल्या त्यात बघा मी हे जे तुम्हाला दाखवते त्याची एका साईडची दांडी नाही आहे, हे बघा ही. तर असं शमीपत्र देवाला व्हायचं नाही, असं शमीपत्र व्हायचं नाही. तर ज्याला पूर्ण पत्ते अवेलेबल होतील, ज्या पानाला पूर्ण पत्ते असतात तेच शमीपत्र तुम्ही घ्यायचं. आणि जर तुम्ही ते असं एका साईडने नसलेलं शमीपत्र वाहिलं ते खंडित मानलं जातं. असं शिवलिंगाला सगळं पूर्ण समर्पित होतं, अपूर्ण काहीच समर्पित होत नाही. म्हणून पूर्ण जे आहे आपल्याजवळ ते पूर्ण समर्पित करायचं. पाणी असलं तर पूर्ण अर्पण करायचं, फुलं असले फुलं पूर्ण द्यायचे, शमीपत्र पूर्ण असं खंडित द्यायचं नाही. बघा मी आता शमीपत्र वाहून घेते. शमीपत्र वाहिल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, शनी दोष कमी होतात, आयुवृद्धी होते, आरोग्य वाढतं. म्हणून शमीपत्र हे शिवलिंगावर वाहिलंच गेलं पाहिजे. आणि हा पूजेचा व्लॉग पार्थिव शिवलिंग आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा दाखवण्याचं कारण एकच. बघा मी आता चंदन अशा प्रकारे लावून घेते आहे. मी कापसाला चंदन लावते असं आणि मग मी देवाला समर्पित करते. मी तुम्हाला सांगत होती की पार्थिव शिवलिंगाची पूजा दाखवण्याचं तात्पर्य एकच की आता 23 जुलैला जी शिवरात्री येत आहे, कृष्ण पक्षातली शिवरात्री, श्रावण मासातली, आपल्याकडचा श्रावण मास अमावस्येनंतर सुरू होतो. तर उत्तर भारतामध्ये तो सुरू झालेला आहे कृष्ण पक्षापासून. तर त्यातली ही शिवरात्री जी 23 जुलैला येणार आहे, त्यामुळे मी हा व्लॉग दाखवलेला आहे. ज्या ताईंना, ज्या आईंना पूजा माहिती नसेल त्यांनी हा व्लॉग निश्चित बघा, तुम्हाला निश्चितच कळेल. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असलं कमेंटमध्ये तर विचारत चला. शिवलिंगाची आरती, महादेवांची आरती असं कपूर घेऊनच करा. माझ्याकडे कपूर आरती आहे. मी अशा पद्धतीने त्यात मातीची पंती ठेवून कपूर ठेवते आणि मग त्याच्यावर मी कपूर घेते, कारण ती पूर्ण तापते. त्याच्यावर जर घेतलं तर मग ते हातात धरता येत नाही. अशा पद्धतीने कपूर घ्या. तुम्हाला जी आवडते महादेवांची आरती ती म्हणा. पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती म्हणा आणि मग तुम्ही महादेवांची आरती म्हणू शकतात. महादेवांची आरती म्हणा आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजा पूर्ण करू शकतात. आणि यात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला निश्चित विचारा. मी तुम्हाला नक्की माझ्या परीने जे माहिती असेल ते मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि यामध्ये कमळगट्टे निश्चित ॲड करा. माझे कमळगट्टे तिथं राहिले होते घ्यायचे. तुम्हाला आधीच सांगितलं, पूजेत कितीही पूर्ण केलं तर काही ना काही त्रुटी राहूनच जाते. बघा अशा पद्धतीने माझी आरती पण झाली. मी तुम्हाला आरती करून दाखवते आणि मी आरती कशा पद्धतीने करत होती बघितलं असेल तुम्ही. आणि बघा हे आहे बेलाचं झाड. मी इथं शिवलिंगाचं लगेच विसर्जन केलेलं आहे. बघा असं मी बाऊलमध्ये शिवलिंग टाकलेलं आहे आणि बेलाच्या झाडाजवळ मी ते विसर्जन केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या इथं कुंडीमध्ये वगैरे ते बनवलेल्या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करू शकतात अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे झालेली आहे माझी पूजा. हे आहे माझे इथलं बेलाचं झाड. तर निश्चित येणाऱ्या शिवरात्रीला पार्थिव शिवलिंग तयार करा, पूजा करा आणि माझे व्लॉग बघत राहा. आणि सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. अशी होती माझी आजची पार्थिव शिवलिंगाची पूजा. तुम्हाला कशी वाटली निश्चित कमेंटमध्ये मला सांगा. बघा असं आहे माझ्या इथलं हे बेला